आमची मागणी अशी आहे, आम्हाला पोलीस भरती सैन्य भरती करणारे विद्यार्थी आहेत, त्यांना धावण्यासाठी जळगावमध्ये आज कोणतेही ग्राउंड उपलब्ध नाही. पोलीस आम्हाला ग्राउंडवरती धावू देत नाही, तिथं आमच्यावर लाठीचार्ज होतोय. आम्हाला पोलीस ग्राउंडवरती आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन हे लवकरात लवकर ओपन करून त्याची फी कमीत कमी 200-300 रुपये फी देऊन या सामान्य गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन करून द्यावे ही मागणी मायबाप सरकार आम्ही तुमच्याशी करत आहोत. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. राजू मामा बोले आम्ही तुमचे खूप आभार मानतो. फक्त तुम्ही आमची मागणी पूर्ण करा, आम्हाला काहीच नको. आम्ही कोणत्या पक्षाचे नाही साहेब, आम्ही गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी लढतो. आम्हाला मोर्चा काढण्यासाठी सुद्धा पोलिसांनी परमिशन दिली नाही, तर आम्ही बिना परमिशनच्या इथं बसलेलो आहोत. आमच्यावरती गुन्हे दाखल करण्याच्या सुद्धा धमक्या आम्हाला देत आहेत. पोलीस गुन्हा दाखल करणार नाही, तुमच्या भावना आम्हाला कळत आहे. पोलीस काही तुमचे दुश्मन नाहीये. आम्ही पण गोरगरिबाचे विद्यार्थी पोलीस भरती आणि आम्ही तुमच्या सरकारसाठी आम्ही तुमच्या आम्हाला पण पोलीस 13ला सकाळी तुम्ही 10 वाजता सगळे या. 13 सकाळपासून आजच्या आज आम्हाला पाहिजे, 13 पण नको, आजच आमचा विषय. सोमवारी उद्घाटन करून आम्ही तुमचा मान ठेवला. तुम्ही एक दिवस साहेब आम्ही तुम्हाला एक दिवस मंगळापासून सुरू होईल. सोमवारी 10 वाजता सोमवारपासून सोमवारी आम्ही उद्घाटन 10 तारीख सोमवारपासून आपला 13 तारीख आज मंगळवारी. 13 तारीख. एक मिनिट ऐकून घ्या फक्त. हे बघा हे बघा भैया आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या घेऊन आलेलो आहोत की इथं विद्यार्थ्यांना पोलीस भरती करणारे सैन्य भरती करणारे विद्यार्थ्यांना धावण्यासाठी कोणतेही ग्राउंड उपलब्ध नाही आणि पोलीस ग्राउंडला पोलीस आम्हाला पळू देत नाही आणि रोडावरतीही पळू देत नाही. तर गिरीश भाऊ महाजनांकडे आमची एकच मागणी आहे की आजच्या आज आम्हाला पोलीस ग्राउंड ओपन करून द्या. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन हे पण आजच्या आज आम्हाला ओपन करून द्या. ही गिरीश भाऊंना आमची कळकळीची विनंती आहे. ही विनंती भाऊंनी आमची स्वीकारावी. आम्ही सगळे जळगावचे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहोत आणि पोलीस भरती सैन्य भरती करणारे सगळे विद्यार्थी आज आम्ही इथं मोर्चा घेऊन आलेलो आहोत. तर आमची मागणी सरकारने मायबाप सरकार आमची मागणी तुम्ही मान्य करा आणि आमच्या गोरगरिबांच्या मुलांना न्याय द्या. आम्हाला विद्यार्थ्यांना धावण्यासाठी स्पर्धा परीक्षेची पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी त्यांना धावण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून द्या. हीच मागणी आमची मायबाप सरकारला आहे. मी देविदास पाटील मी अशी मागणी तुम्हाला करतो. मायबाप सरकार आमची मागणी तुम्ही मनाशी घ्या, आमच्याकडे दुर्लक्ष करू नका. गिरीश भाऊ आम्ही तुमचे खूप खूप आभार मानू. जर तुम्ही आमची मागणी केली तर आमची मागणी पूर्ण व्हायलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन आमच्या हक्काचे. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हक्काचे. त्याचं ते काम होतं ते जवळपास फायनल टप्प्याला आहे. किरकोळ काम बाकी होतं. आताच राजू मामा त्या गोष्टीबद्दल माझ्याशी चर्चा करत होते आणि आम्ही ठरवलं होतं की 2 दिवसात त्याचं आपण किरकोळ काम संपल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी मोकळं करून देऊ. पण योगायोगाने तरुणांची भावना आहे आणि मंत्री म्हणून आमची जबाबदारी आहे, आमदार म्हणून त्यांची जबाबदारी आहे. म्हणून सोमवारी आम्ही त्यांच्याकरता हे जे ग्राउंड आहे ते ओपन करणार आहोत आणि मुलांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे. पोलीस मुख्यालयाचं ग्राउंड म्हणतायत ते की तिथे आम्हाला परवानगी नाही. इथे एकदम सुंदर केलं. आपण जर आतमध्ये गेलात ना तर एकदम त्याला 17 कोटी रुपये आपण लावलेले आहेत. त्यामुळे परवापासून आम्ही त्यांच्याकरता हे दालन उघडं करणार आहोत. संजय राऊतांचं वक्तव्य एकनाथ शिंदे कधीच मुख्यमंत्री होणार नाही, देवेंद्र फडणवीस ते आता त्यांच्या वक्तव्याला काही भाव देत नाही मी. ते काही ज्योतिष नाही. चालेल.